नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे कांदा भजी, एकदम टेस्टी असा कांदा भजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। या कांदा भजीमध्ये मी सोडा वगैरे काहीही वापरलेला नाही, तसाच हा कांदा भजी सोडा न वापरता केलेला आहे। असा कांदा भजी एकदम टेस्टी होतात। येथे मी 1 वाटी बेसन घेतला आहे। 2 मोठे कांदे बारीक असा चिरून घेतलेला आहे। या बेसनमध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचा, अर्धा चमचा हळद पावडर घालायचा। हा बघा, अर्धा चमचा मी घातला आहे। अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचा, अर्धा चमचा साखर घालायचा। हा कांदा भजी मी कांदा बारीक चिरून यामध्ये बेसनमध्ये घालणार आहे। असा कांदा भजी करायचा आहे। आता एकदम लास्टला मी साखर अर्धा चमचा घालत आहे। अर्धा चमचा साखर घालायचा, असा चमच्याने चांगला मिक्स करून घ्यायचा। हा बघा, आता 2 कांदे मी चिरून घेतलेला आहे, मीडियम आकाराचे असा बारीक, तो घालायचा। मी हुबा कांदा चिरलेला नाही, असा हा मीडियम असा बारीक कांदा चिरून घेतला आहे, तो या बेसनमध्ये घालायचा। प्रथम हे सर्व साहित्य चमच्यानेच चांगला मिक्स करून घ्यायचा। आता सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर 1 चमचा असा हा तेल गरम करून घालायचा। हा बघा, 1 चमचा घालायचा, जास्त घालायचा नाही। मग परत असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आता थोडे थोडे पाणी घालून असा चांगला चमच्याने मिक्स करून घ्यायचा। प्रथम चमच्यानेच करायचा। हा बघा, एकदम असा चांगला मिक्स करून घ्यायचा। कांदा भजी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आता थोडे थोडे पाणी घालून हाताने असा चांगला हा बेसन मिक्स करून घ्यायचा आहे। हा चमच्याला लागलेला सर्व बेसन काढून घ्यायचा, पुसून घ्यायचा। मग हाताने असा व्यवस्थित चांगला मिक्स करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे एकदम हलक्या हाताने असा चांगला मिक्स करून घ्यायचा। बेसन हा कोणताही घेतला तरी चालेल। आपण हरभरा डाळ गिरणीमधून दळून आणून जो बेसन तयार होतो तो वापरला तरीही चालेल। हा हरभरा डाळ एकदम बारीक असा दळून आणायचा। हा बघा, आता मी असा बेसन हा भिजवून घेतलेला आहे। आता याला 15 मिनिटं भिजू द्यायचा। 15 मिनिटं आता झालेले आहेत। आता कांदा भजी करण्यास सुरुवात करायचा। एक पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडासा असा तेल घालायचा। 1 वाटी होईल इतका तेल मी यामध्ये घातलेला आहे। या पॅनमध्ये तेल चांगला गरम होऊ द्यायचा। आता तेल चांगला गरम झालेला आहे। आता हा भिजवून घेतलेला बेसन हा बघा, अशा प्रकारे चांगला भिजलेला आहे। आता हा गोळा करून या गरम तेलामध्ये असा छोटे छोटे असा हाताने घालायचा। तुम्ही चमच्याने पण घालू शकता, पण मी हातानेच घालत आहे। अशाच प्रकारे सर्व कांदा भजी तयार करून घ्यायचा। हा बघा, असाच छोटे छोटे गोळे या गरम तेलामध्ये घालायचा। हा भिजवून घेतलेला बेसन याचा म्हणजे कांदा भजीचा पीठ या गरम तेलामध्ये घालायचा। हा बघा, अशा प्रकारे मी कांदा भजी आता तयार करून घेत आहे। एकदम चांगल्या प्रकारे हे सर्व कांदा भजी तेलामध्ये तळत आहेत।
हा कांदा भजी रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. या सर्व कांदा भजींचा पहिला बाजू आता चांगला तळलेला आहे. आता दुसरा बाजू पण असाच तळून घ्यायचा, म्हणजे सर्व भजी असा पलटून घालायचा. हा कांदा भजी आता सर्व बाजूनी व्यवस्थित चांगला तळला गेला आहे. हा बघा, रंग एकदम छान आलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे हा कांदा भजी तयार झालेला आहे. अजून 1-2 मिनटं चांगला असा तळून घ्यायचा. हा बघा, एकदम चांगला कांदा भजी तयार झालेला आहे. टम्म असा फुगलेला आहे. यामध्ये मी सोडा काहीही घातलेला नाही. हा बघा, असा व्यवस्थित तेलामध्ये हा भजी परतून घ्यायचा. हा बघा, आपला एकदम टेस्टी असा हा कांदा भजी येथे तयार होत आहे. हा कांदा भजी एकदम टम्म असा फुगलेला आहे. एकदम जाळीदार असा हा कांदा भजी तयार झालेला आहे. एकदम टेस्टी असा. आता हा कांदा भजी तळून तयार आहे पूर्णपणे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा कांदा भजी तळून तयार आहे. आता मी हा कांदा भजी एका ताटामध्ये काढून घेत आहे, डिशमध्ये. हा बघा, पहिल्यांदा जे आपण कांदा भजी तयार करून घेतलेला होता, तळून घेतला होता, तो सर्व भजी मी एका डिशमध्ये काढून घेतला आहे. आता दुसऱ्यांदा पण तुम्हाला हा भजी या तेलामध्ये म्हणजे तयार करून मी दाखवते. हा बेसन पीठ भिजलेला असा तेलामध्ये छोटे छोटे असे गोळे असा घालायचा, म्हणजे भजी तयार करून घ्यायचा. दुसऱ्यांदा मी आता सर्व हा बेसन म्हणजे भजीचा पीठ असा छोटे छोटे गोळे या गरम तेलामध्ये घातलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे सर्व भजी आता तळत आहेत, म्हणजेच तयार होत आहेत. पहिला बाजू आता तळलेला आहे. दुसरा बाजूही असाच पलटून घेऊन तळून घ्यायचा. दुसऱ्या वेळेस पण त्याच बेसन पिठाने कांदा भजी तयार करून घेतलेला आहे. तो असा बारीक बारीक गोळे करून भजी तयार करून घेतलेला आहे. हा भजी एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हा पण 1-2 मिनटं अजून तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा. टेस्टी कांदा भजी आता येथे तळून तयार आहे. हा दुसऱ्या वेळेस आपण तयार करून घेतलेला कांदा भजी आता व्यवस्थित तयार झालेला आहे. आता हा सर्व भजी मी त्याच ताटामध्ये म्हणजे डिशमध्ये काढून घेते. हा बघा, अशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे कांदा भजी तयार झालेला आहे. सर्व कांदा भजी मी तळून घेतलेला आहेत. सर्व कांदा भजी अशा प्रकारे चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हा बघा, एकदम टम्म असा फुगला आहे. टेस्ट एकदम छान आहे. रंग छान आलेला आहे. 1 वाटी बेसनमध्ये इतके भरपूर कांदा भजी तयार झालेला आहे. एकदम जाळीदार असा हा कांदा भजी तयार झालेला आहे. टेस्टी असा हा कांदा भजी तयार आहे. एकदम छान प्रकारे कांदा भजी तयार झालेला आहे. एकदम जाळीदार असा रंग एकदम छान आलेला आहे. एकदम छान असा हा कांदा भजी येथे तयार आहे. रंग छान आलेला आहे. टेस्ट छान असणारच. एकदम असा जाळीदार कांदा भजी तयार आहे.
हा कांदा भजी रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.